नमस्कार मित्रांनो, शेतीला जोडधंदा म्हणून राज्यातील लाखो शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर दूध व्यवसाय करतात. मात्र सध्या पशुखाद्याच्या वाढत्या दरामुळे पशुपालकासमोर आर्थिक संकट ठाकले आहे. वाढत्या खर्चामुळे दूध व्यवसाय परवडण्याचा होत असल्याची भावना पशुपालक व्यक्त करीत आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र झाडामुळे हिरव्या चाऱ्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात घटली आहे. अनेक ठिकाणी शेतातील चारा संपुष्ट आल्याने पशुपालकांना बाजारातून महागडे पशुखाद्य खरेदी करावे लागत आहे. तसेच चढ्या भावात ऊसाची खरेदी करावी लागत आहे. ढेप, कडबा, पशुखाद्य, पेंड तसेच इतर खाद्यपदार्थाच्या दरात मोठी वाढ झाल्याने जनावरांच्या पालन पोषणासाठीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दूध उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी जनावरांना संतुलित आहार देणे आवश्यक असते. मात्र खाद्याचे दर वाढल्याने अनेक पशुपालकांना जनावरांच्या आहारात कपात करावी लागत आहे. याचा परिणाम दूध उत्पादनावर होत असून दूध व्यवसायाचे गणित आता बिघडत असल्याची माहिती पशुपालकांनी दिली आहे. वाढत्या किमतीवर पशुखाद्याच्या नियंत्रण आणण्यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता दूध उत्पादक करताना दिसत आहेत. शेतीसोबत दूध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असताना सध्या पशुखाद्य एवढे महाग झाले आहे की व्यवसाय करणेही कठीण झाले आहे. शेतकरी आधीच शेतीतील वाढत्या खर्चामुळे अडचणीत असताना आता आर्थिक अडचण दूर व्हावी म्हणून शेती संलग्न व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. पशुखाद्याचे दर वाढल्याने दूध व्यवसाय परवडणासा झाल्यामुळे अनेक शेतकरी हा व्यवसाय करावा का नाही या विचारात आहेत. अनेक पशुपालकांनी आपली जनावरे विक्रीसही काढली आहेत. शासनाने पशुखाद्यावर अनुदान द्यावे तसेच दुधाला योग्य दर मिळवून द्यावा अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे. या व्यवसायामध्ये हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होते, तर सरकी, ढेप, कडबा हा खूप महागला आहे, तर पशुखाद्य व औषधाच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. दूध उत्पादन खर्चात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे हा व्यवसाय सध्या परवडणासा झाला आहे. दुधाला अपेक्षित दर नसल्याची तक्रार शेतकरी वर्गातून केली जात आहे. एका बाजूला पशुखाद्य, औषधे व जनावरांच्या देखभालीचा खर्च वाढत असताना दुसरीकडे दुधाला अपेक्षित दर मिळत नसल्याने दूध व्यवसाय संकटात सापडला आहे. काही पशुपालकांनी जनावरांची संख्या कमी करण्याचाही निर्णय घेतल्याचे चित्र दिसत आहे. धन्यवाद.